दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहरातील सोनसाखळी चोरी प्रकरणांमध्ये गुन्हे शाखा युनिट 2 ने मोठी कारवाई करत 2 सराईत आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 17,95,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले 6 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। 9 जून 2026 रोजी उपनगर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमानं हिसकावून नेल्याची घटना घडली होती। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला। तब्बल 8 दिवसांच्या पाठपुराव्यानंतर आरोपींची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले। दरम्यान आरोपी अनिल डिग्रासकर आपल्या साथीदाराला भेटण्यासाठी गोदावरी नदी पुलाजवळ येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली। त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं अनिल उर्फ बाळा सखाराम डिग्रासकर आणि कन्हैया विजय पाटील अशी आहेत। आरोपींकडून सोन्याची लगड, 2 महागडे मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली ज्युपिटर मोपेड तसेच ह्युंदाई i10 कार असा एकूण 17,95,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तपासादरम्यान आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार उपनगर पोलीस ठाण्यातील 3, इंदिरानगर पोलीस ठाण्यातील 1, गंगापूर पोलीस ठाण्यातील 1 आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यातील 1 असे एकूण 6 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय साणप, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, बाळू शेळके, सुनील आहेर, अतुल पाटील, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी आणि प्रवीण वानखेडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। या कारवाईमुळे नाशिक शहरातील वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। प्रतिनिधी प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।